Hello everyone, welcome back to our this YouTube channel देशमुख कोचिंग सेमेस्टर 23 #स्मार्ट स्टडी किंग. मी संदीप देशमुख पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आपल्या देशमुख कोचिंग YouTube चॅनल वरती स्वागत करतो. सो फ्रेंड्स, ऑलरेडी आपलं लिनियर इक्वेशन स्टार्ट झालं आणि हा आपला लास्टचा लेक्चर असणार आहे. लेक्चर नंबर 10 लिनियर इक्वेशन 1.5 मधला क्वेश्चन नंबर 5 आणि 6 आपण ऑलमोस्ट या लेक्चर मध्ये कंप्लीट करणार आहे. ओके, सो स्टार्ट करूया. तर क्वेश्चन नंबर 5 काय सांगितलेलं आहे? टू टाइप ऑफ बॉक्सेस, एक बॉक्स ए एक बॉक्स बी आहे. समजा इथे एक ट्रक आहे. लक्ष इकडे बोर्ड कडे पाहिजे. काय इथे ट्रक आहे. या ट्रक मध्ये काय शिफ्टिंग चालू आहे. या ट्रक मध्ये काय चालू आहे? शिफ्टिंग चालू आहे. ए टाइपचे बॉक्स आहेत आणि बी टाइपचे बॉक्स आहेत. ठीक आहे. आर टू बी प्लेस इन अ ट्रक हॅविंग कॅपॅसिटी ऑफ 10 टन. म्हणजे हे ए टाइपचे बॉक्स आहेत आणि बी टाइपचे बॉक्स आहेत. हे ट्रक मध्ये लोड केले आणि त्या ट्रकची कॅपॅसिटी किती आहे? 10 टन आहे. ही गोष्ट कळाली. व्हेन 150 बॉक्स ऑफ टाइप ए, टाइप ए चे 150 बॉक्स मी त्या ट्रक मध्ये ठेवले. किती ठेवले? 150 ए चे. आणि बी चे 100 बॉक्स ठेवले. बी चे किती ठेवले? 100 बॉक्स ठेवले. आर लोडेड इन ट्रक इट वेट 10 टन. आणि हे लोड केल्यावर त्याची कॅपॅसिटी किती झाली? 10 टन संपली. पुढं बट 260 बॉक्स ऑफ ए. पण जर मी 160 बॉक्स ए टाइपचे भरले, म्हणजे इथं किती भरले होते मी? 150 च्या ऐवजी 160 तर ए चेच भरले. आणि बी चे राहिलेले स्टील अकोमोडेटेड 40 बॉक्स ऑफ टाइप बी. मग जी राहिलेली जागा आहे 10 टन भरण्यासाठी, स्टील अकोमोडेट म्हणजे काय? राहिलेली जागा, त्याच्यामध्ये 40 बॉक्स बी चे भरले आणि ट्रक इज फुल्ली लोडेड. म्हणजे आता आपण किती झालं? 10 टन कंप्लीट झालं. वेट फाइंड करा बॉक्सचं. काय फाइंड करायला लावलं? त्याला लेट मानायचं. लेट वेट ऑफ बॉक्स, वेट ऑफ बॉक्स ऑफ टाइप ए टाइप ए च्या बॉक्सचं वेट किती आहे? इज x kg and टाइप बी इज y kg. जे ए बॉक्स आहे त्याचं वजन किती आहे? x kg आहे. आणि जे बी बॉक्स आहे त्याचं वजन किती आहे? y kg आहे. आता बाय फर्स्ट कंडिशन काहीच अवघड नाही, तेच वापस करायचंय. बाय फर्स्ट कंडिशन, पहिली कंडिशन काय सांगते? की बाबा टू टाइप ऑफ बॉक्स आहेत, दोन्ही टाइप मध्ये. आर प्लेस इन ट्रक हॅविंग कॅपॅसिटी 10 टन. 10 टन म्हणजे किती हे समजून घ्या. 10 टन, 10 टन्स म्हणजे 10. 1 टन म्हणजे किती? 1000 केजी. 10 टन 10 म्हणजे किती? 10,000 केजी. ही गोष्ट समजून घ्या. ठीक आहे. आता पुढे त्यांनी काय सांगितलंय? 150 बॉक्स टाइप ए चे म्हणजे 150x. ठीक आहे. प्लस आणखी दुसरं कोणतं आहे? 100 बॉक्स ऑफ टाइप बी म्हणजे y. 150 बॉक्सचं x वजन असणार आहे आणि 100 बॉक्सचं y वजन असणार आहे. मल्टिप्लाय बाय तेवढं केलं की आपल्याला भेटतं. ऑफ बी आर लोडेड इन ट्रक वेट 10 टन. ह्याची कॅपॅसिटी किती झाली? 10,000. याला इक्वेशन नंबर 1 मानून द्या. संपलं. फर्स्ट कंडिशन फिनिश झाली. सेकंड कंडिशन, बाय सेकंड कंडिशन, सेकंड कंडिशन काय सांगते? आता ह्यांनी 150 बॉक्स टाकले ए चे. आता 260 ए चेच टाकले. किती टाकले? 260 बॉक्स आणि राहिलेले 40 बॉक्स बी चे. आता वापस त्यांचं काय झालंय? फुल झाली लोडेड. इक्वेशन 1 2 कळालं. आता याला काय करू आपण? लहान करू. लहान करण्यासाठी काय करू शकतो? किंवा याला मल्टिप्लाय करून सारखं होईल का? कोणतं सारखं होत नाही म्हणून याला लहान करू शकतो आपण. लेट डिवाइड इक्वेशन 1 बाय. आता इक्वेशन 1 ला मी कशाने डिवाइड करू शकतो? 50 ने डिवाइड करू शकतो. बाय 50. 50 ने डिवाइड केल्यानंतर काय भेटणार? डिवाइडेड बाय 50 डिवाइडेड बाय 50 डिवाइडेड बाय 50.
हा एक 0 हा एक 0 कॅन्सल झाला 5 1 5 5 3 15 हा एक 0 कॅन्सल झाला 5 2 10 त्याच्यानंतर हा 0 कॅन्सल झाला 5 2 10 आणि वरचे दोन शून्य माझ्याकडे काय नवीन इक्वेशन भेटलं वी गेट 3x plus 2y is equals to 200 याला इक्वेशन नंबर 4 नाव देऊन टाकलं ठीक आहे आणि लेट डिवाइड इक्वेशन आता काय केलं मी इक्वेशन 2 ला किती डिवाइड करू शकतो आपण 13 ला करू शकतो का 13 च्या पाढे 40 दिला 13 3 39 नाही येत 13 ला होत नाही 13 दुने 26 होत आहे पण 10 ने जर केलं तर 4 येणार आहे 10 ने केलं तर 4 येणार आहे काय झालं डिवाइड कसं किती निघेल हा 50 ने केलं बाय 50 50 ने केलं ठीक आहे पुढे बघा आता इक्वेशन 2 ला कशाने करू शकतो आपण पहिल्यांदा 10 ने करून बघू 10 ने डिवाइड केल्यानंतर काय येते डिवाइडेड बाय 10 डिवाइडेड बाय 10 डिवाइडेड बाय 10 ठीक आहे 1 0 कॅन्सल झाला हे 0 कॅन्सल झाला हे 0 कॅन्सल झाला आता वापस 26 ला कशाने होतंय का 26 4 4 च्या पाढ्यात 26 आहे का नाहीये ओके हे भेटलं आपल्याला काय भेटलं 26x अधिक 4y बरोबर 1000 ठीक आहे दोन इक्वेशन भेटले आपल्याला 1000 आणि 200 वाले आता जर या इक्वेशनला मल्टिप्लाय बाय 2 केलं मी तर हे इक्वेशन नंबर कोणते आपलं 5 नंबरचं इक्वेशन भेटलं आता मी इक्वेशन 4 ला वापस मल्टिप्लाय 2 करतो म्हणजे काय होईल इथं y सारखे होतील इथं करू लेट मल्टिप्लाय इक्वेशन 4 बाय 2 इक्वेशन 4 ला 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर वी गेट आपल्याला भेटतं वी गेट 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 3 2 6x प्लस 4y इज इक्वल्स टू 4 2 2 400 आणि एक दुसरं कोणते आपलं 26x प्लस 4y इज इक्वल्स टू 1000 आता याच्यामध्ये 4x 4y सारखे एक काम करू हा याला जर सबट्रॅक्ट करायचं असेल तर ही क्वांटिटी वरी आणि दुसरी खाली लिहिणं गरजेचं आहे म्हणजे याच्या खाली लिहून टाकू 6x 4y इज इक्वल्स टू 400 मोठं वरती लहान खाली आणि आता याच्यामध्ये सबट्रॅक्शन केल्याच्या नंतर 26 मधून 6 गेले 20x 4y कट झाले आणि इथं मायनसचं साइन 0 0 10 मधून 4 गेले किती राहिले 10 मधून 4 गेले 6 राहिले मग x बरोबर 600 भागिले 20 10 कट झाला बे 6 30 राहिले म्हणजे x will be equals to 30 आणि हीच व्हॅल्यू काय करू शकतो आपण पुट x will be equals to 30 इन इक्वेशन कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करायची तर इक्वेशन नंबर 4 मध्ये किंवा आपण ओके 4 मध्ये करूया 4 मध्ये करू म्हणजे ते काय लहान इक्वेशन 4 मध्ये केल्यानंतर 3x 2y 200 इथं करूया 3x 2y 200 3 multiply by x 30 plus 2y 200 3 3 जा 9 90 plus 2y 200 2y is equals to 200 हे 90 पलीकडे गेल्यानंतर -90 मग 0 20 मधून 9 गेले किती राहिले 11 y बरोबर 2 पलीकडे गेले डिवाइडेड बाय 2 y is equals to 2 पंचे 10 2 पंचे 10 55 x ची व्हॅल्यू आली 30 आणि y ची व्हॅल्यू काय आली 55 आली म्हणजे आपलं जे काही टाइप A चे बॉक्स आहेत ते 30 किलोचे असतील B चे बॉक्स 55 किलोचे असतील आता याला क्रॉस चेक करण्यासाठी काय करू शकतो आपण याला कोणत्याही एखाद्या इक्वेशन मध्ये पुट करून पाहू शकतो काय 150x अधिक 150y बरोबर 1000 होते का आपण काय करू चेक करू 150 गुणिले x किती आपलं 30 आहे अधिक 100 गुणिले y किती आपलं 55 15 1 15 15 30 15 45 45 आणि वरी 2 शून्य अधिक 55 1 ते 55 आणि वरी 2 शून्य 0 0 5 5 10 0 8 4 1 आणि 10 टोटल 10000 आन्सर येते म्हणजे आपण हे काय चेक केल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला आन्सर बरोबर भेटते म्हणून आपण काय सांगू शकतो टाइप A चे बॉक्स 30 किलोचे टाइप B चे बॉक्स
55 किलोचे. आता हे रफ करतो आणि दुसरे लिहून घेतो, तोपर्यंत सॉल्व्ह करा. पॉज करा व्हिडिओ आणि सॉल्व्ह करा. अँड सो फायनली आपण हा 1.5 मधला 6 क्वेश्चन लिहून घेतलाय. हा आपल्या लेक्चरचा सॉरी या लेसनचा लास्टचा लेक्चर व्हिडिओ होणार आहे, लास्टचा क्वेश्चन होणार आहे. ठीक आहे. सो लास्टचा होमवर्क मध्ये देणार होतो, पण मला नंतर वाटलं की थोडंसं अवघड आहे म्हणून आपण काय केलं, डायरेक्ट सॉल्व्ह करायला घेतले. आता एकदा बघा काय सांगितलं. आउट ऑफ 190 किलोमीटर वी शॅल ट्रॅव्हल सम डिस्टन्स बाय बस अँड सम डिस्टन्स बाय एरोप्लेन विथ ॲव्हरेज स्पीड 60 किलोमीटर पर आवर. बसची स्पीड आहे 60 किलोमीटर अँड ॲव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन इज 700 किलोमीटर पर आवर. इज टेक टू 5 hours to complete their journey. Find the distance we shall travel by bus. म्हणजे एक विशाल नावाचा माणूस आहे, त्यांनी काही डिस्टन्स बसनं ट्रॅव्हल केलं आणि काही डिस्टन्स एरोप्लेनने ट्रॅव्हल केलं. टोटल 1900 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. त्याच्या जी बसची स्पीड होती ती 60 किलोमीटर पर तास, एका तासाला 60 किलोमीटर जायची. आणि जे कशाचं एरोप्लेनची स्पीड होती ती 700 किलोमीटर जायची एका तासाला. आणि टोटल 5 तास लागले त्यांची जर्नी कंप्लीट करायला. मग बसने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केला असं विचारलंय त्यांनी. घाबरून जायची काय गरज नाही. लेट मानून टाकायचं. लेट विशाल, एक मिनिट, विशाल विशाल ट्रॅव्हल्स x किलोमीटर बाय बस. मला बसने किती किलोमीटर विचारलंय म्हणून मी x किलोमीटर धरलं अँड y किलोमीटर बाय एरोप्लेन. ठीक आहे. एरोप्लेनने y किलोमीटर केले ट्रॅव्हल. देअरफॉर बाय, इकडे बघा, फर्स्ट कंडिशन, पहिली कंडिशन काय सांगताय, x प्लस y इज इक्वल्स टू 1900. म्हणजे जे काही डिस्टन्स त्यानं बसला ट्रॅव्हल केले आणि जे एरोप्लेनने ट्रॅव्हल केले ते टोटल किती आहे, 1900 किलोमीटर. इथे फर्स्ट कंडिशन संपली. आता बाय सेकंड कंडिशन, बाय सेकंड कंडिशन. आता ही सेकंड कंडिशन समजण्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे. ती गोष्ट काय आहे की बाबा आपल्याला माहिती आहे डिस्टन्स इज इक्वल्स टू स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. मग हे टाइम इकडे आल्यानंतर टाइम इज इक्वल्स टू काय होणार आहे, डिस्टन्स अपॉन स्पीड. ओके. मग टोटल एक सांगितलंय यांनी की 60च्या स्पीडनं बस चालत होती, 700च्या स्पीडनं एरोप्लेन चालत होतं. 5 तास लागले त्याला त्याची जर्नी कंप्लीट करायला. मग आपण काय लिहू शकतो इथं, 5 आवर्स लागले टोटल. कधी 5 तास लागतात, ज्यावेळेस 60च्या स्पीडनं, कितीच्या स्पीडनं, 60च्या स्पीडनं 60 किलोमीटर पर तास. म्हणजे त्याचा टाइम काढायचा असेल तर स्पीड बरोबर डिस्टन्स अपॉन टाइम आहे. ठीक आहे. म्हणजे 60 किलोमीटर जाते एका तासात. म्हणजे टाइम जर काढायचा असेल तर काय करावं लागेल, डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स किती केलाय बसनी आपण मानला होता, x किलोमीटर केलाय, अपॉन टाइम स्पीड किती आहे त्याची, डिस्टन्स आहे x आणि स्पीड किती आहे 60. तसंच प्लस एरोप्लेनने डिस्टन्स y किलोमीटर ट्रॅव्हल केला आणि त्याची स्पीड किती आहे 700. हा एवढा वेळ एरोप्लेननी लावलाय आणि एवढा वेळ बसने लावलाय. टोटल 5 तास वेळ लागलाय. याला इक्वेशन नंबर 2 मानून द्या. आता काय करायचं, याला सोडवत चालायचं. इकडे बघा 700. आता इथे काय करावं लागलं आपल्याला, क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल. 700 इंटू x किती होतात, 700x होतात, अधिक 60 इंटू y, 60y आणि भागिले 700 गुणिले 60, 636, 6 42 आणि वरचे 1 2 3 0. हे 42,005 कडे गेले किती झाले, इकडच्या साईडला राहिले 700x अधिक 60y बरोबर इकडे 5 होते, गुणिले 4200 गेल्याच्या नंतर गुणिले 4200. ठीक आहे. आता याला सॉल्व्ह करू आणखी आपण. 700x अधिक 60y बरोबर 1 2 3, 5 0 0 5 0 0 5 0 0, 5 दुने 10, हातचे आले 1 5 20 आणि 1 21. असं आपल्याला काय भेटतं, इक्वेशन भेटतं. याला लहान करू आपण. लहान करण्यासाठी काय करू शकतो, डिवाइड बाय. मी काय करतो, 10 ने डिवाइड करतो सगळ्याला, मला भेटेल 70x अधिक 6y बरोबर
21 1 2 3 21,000 असं भेटलं. त्याला इक्वेशन नंबर काय मानू? 3 मानू. ठीक आहे. इक्वेशन 3 आणि 1 आपण सोबत लिहू. काय करूयात? इथे लिहूयात इक्वेशन 3 काय? 70x अधिक 6y बरोबर 21,000 आणि दुसरं काय? x प्लस y बरोबर 1900. ओके, हे कितवं इक्वेशन नंबर 3 आहे आणि इक्वेशन नंबर 1 आहे. आता याच्यामध्ये बघा दोन इक्वेशन भेटले आपल्याला फायनली. यांना सॉल्व्ह करण्यासाठी आपण सायमल्टेनियस मेथड वापरू शकतो. काय वापरणार? लेट मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 6. 6 ने मल्टिप्लाय करतो, माझ्याकडे काय भेटतील? 6x अधिक 6y बरोबर 19 1 19 19 2 38 किंवा 96 54 4 4 5 6 1 6 6 5 11 आणि वरती हे 1 2 0. हे इक्वेशन नंबर काय भेटलं? 4 भेटलं आपल्याला. आता इक्वेशन 4 आणि इक्वेशन नंबर किती आहे? इक्वेशन 4 आणि इक्वेशन 3 याच्यामध्ये 6y सारखे काय? 70x अधिक 6y बरोबर 2100. याच्यामध्ये हे किती? इक्वेशन 3 याच्यामध्ये 6y सारखे म्हणून सबट्रॅक्शन करू शकतो आपण. मग इथे लिहायचं सबट्रॅक्ट इक्वेशन 4 फ्रॉम 3. ठीक आहे. मग थर्ड इक्वेशन मोठं आहे, फोर्थ इक्वेशन लहान आहे म्हणून हे वरती लिहायचं 70x अधिक 6y बरोबर 2100 आणि याच्यातून मायनस करायचे 6x अधिक 6y बरोबर 11400. ठीक आहे. आता इथं प्लसचं मायनस प्लसचं मायनस प्लसचं मायनस 6y कट झाले. 70x मधून 6x गेले, किती राहिले? 64x बरोबर 0 0 0. 10 मधून 4 गेले राहिले 6, 1 म्हणजे झाले 10, 10 मधून 1 गेले राहिले 9 0 म्हणजे 96 0 0 0 असं काहीतरी भेटलं आपल्याला. बरोबर आहे. वापस एकदा पुन्हा चेक करू. 0 0 0 0 0 0 10. आता इथं 10 - 4 दॅट इज 6. इथं 1 राहिले, सॉरी 0 राहिले म्हणजे इथं पण 10 - 1 दॅट इज 9 आणि 2 चे झाले 1 1 - 1 कॅन्सल आउट. ओके, आपल्याला x विल बी इक्वल्स टू काय भेटलं? 9600 डिवाइडेड बाय 64 तिकडे गेल्याच्या नंतर 4 1 4 4 2 8 4 3 12 4 4 16 4 5 20. आता याला काय करू आपण? डिवाइड करूयात सरळ. काय करूयात? डिवाइड करूयात. 96 0 0 आणि इथं काय आहे? 64 64 1 64 64 गुणिले 2 किती होतात? 4 1 4 4 2 8 6 2 12 128 होतात. तिथं किती आहेत? 96 आहेत. मग 64 1 64 घ्यावं लागलं अगोदर आपल्याला. 64 1 64 6 मधून 4 गेले 2 राहिले, त्याच्यानंतर 9 मधून 6 गेले 3 राहिले, वरचे 2 0 खाली आले. आता डिव्हिजन तर तुम्हाला येत असेल, तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर 64 दुने 128. आता 320 ला आपल्याला कन्सिडर करावं लागेल कारण पुढचा एक नंबर घ्यायचा आपल्याला. एक मिनिट, हा काय करू? डायरेक्ट खाली देऊयात नंतर. 320 64 चौक किती होता? 4 चौक 16 4 पंचे ओके 5 घेतलं तर 4 पंचे 20 0 हातचे आले 2 5 37 आणि 2 32. हे बघा इथं 64 5 320 होतंय म्हणून 64 पंचे 320 0 0 0. हा एक शून्य राहिला होता, हा वरती 2 टाकायचा म्हणजे आन्सर इज 105. x विल बी इक्वल्स टू 50 म्हणजे 150 किलोमीटर बस न ट्रॅव्हल केलं. काय अवघड आहे? बस ट्रॅव्हल 150 किलोमीटर. बस न किती? फाइंड द डिस्टन्स वी शॅल ट्रॅव्हल बाय बस असं विचारलं म्हणजे इथं काय लिहू शकतो आपण? वी शॅल ट्रॅव्हल 150 किलोमीटर डिस्टन्स बाय बस. एवढंच आपला या क्वेश्चन मध्ये करायचं होतं, काही एक अवघड नाहीये. आणि अशा पद्धतीचा आपला जो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आपला कंटिन्युअस आता 6 दिवस झाले चालू होता, तो फायनली फिनिश झालेला आहे. लेक्चर आवडले असतील तर कमेंट करून सांगा. सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.
लेक्चर नंबर 10 सोबत आपला हा लिनियर इक्वेशन इथंच संपतोय, कन्सिडर करतोय. आता महत्वाची गोष्ट, हा लेसन तुम्हाला समजलाय का नाही हे जर ओळखायचं असेल तर काय करायचं, या 10 व्हिडिओज मध्ये 3 मिस्टेक्स आहेत. काय 3 मिस्टेक आहेत, कुठेही असू शकतात त्या. एखादं मी बोलत बोलत मायनस म्हणताना प्लस लिहून पुढचं चुकवलेलं असू शकतं किंवा काही असू शकतं. ते फाइंड आउट करायचे आणि इफ जर ते तुम्हाला सापडलं देन यू आर परफेक्ट टू धिस लेसन. अदरवाईज तुम्हाला आणखी थोडीशी प्रॅक्टिस करण्याची गरज आहे. आणि हे आधी मध्ये मी त्याच्यामुळे सांगितलं नव्हतं कारण की मला लेक्चर संपल्याच्या नंतर हे कळवायचं होतं की बाबा लेक्चर आतापर्यंत तुम्ही पाहिलं त्याच्यामध्ये 3 चुका आहेत, त्या तिन्ही चुका सापडायच्या आणि मला या लेक्चरच्या कमेंट मध्ये कमेंट करून सांगायच्या. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल हा लेसन फिनिश झालेला आहे. नक्कीच आपण 11th क्लासचा 12th क्लासचा मॅथ्स पार्ट 1 चा किंवा 2 चा जो काही फर्स्ट लेक्चर आहे हा स्टार्ट करू. आणि या पूर्ण 10 लेक्चर पैकी एका लेक्चर मध्ये मला एका विद्यार्थ्याची कमेंट आलती की सर डिफरन्शियल इक्वेशन शिकवा. बाळा ते पॉसिबल नाही आता लगेच, फर्स्ट इयरचं आहे ते. त्याच्यासाठी 11th चे मला थोडेसे व्हिडिओ काय करू दे, अपलोड करू दे, 12th चे थोडेफार व्हिडिओ अपलोड करू दे. असं अधूनमधून जर घेतलं तर एकदम विस्कळीत होईल. तरी मी प्रयत्न करेल, जर जमत असेल तसं गाईडलाईन्सला तर मी नक्कीच ते प्रयत्न करेल. आणि तो फर्स्ट इयरचा तुमचा जो डिफरन्शियल इक्वेशन आहे हा फर्स्ट इयरचा मॅथ्सचा लेसन मी कव्हर करण्याचा प्रयत्न करेल. कारण फर्स्ट तर मला बुक्स घेऊन यावं लागतील, त्यात कोणकोणते पॉइंट कव्हर करायचे ते पाहावं लागेल, म्हणून मी नक्कीच प्रयत्न करेल. पण 11th आणि 12th मध्ये डिफरन्शियल इक्वेशन चालू होत आहे ती, आणि त्या 12th मध्ये चालू झाल्याच्या नंतर त्या बेसिक गोष्टी येणं गरजेचं आहे. म्हणून मी काय करतो, अगोदर 11th आणि 12th चा मॅथ कव्हर करतो आणि नंतर फर्स्ट इयर कडे आपण वळू. नक्कीच काही दिवसांमध्येच आपलं 11th 12th कव्हर होईल ही माझी अपेक्षा आहे. 10th चा आताशी 1 कंप्लीट झालाय. 10 लेक्चर आहे त्याचे 10च्या 10 बघा, मागचा एखादा स्किप झाला असेल तर ते बघून ठेवा. आणि सगळ्यात मोठी गोष्ट सपोर्ट करा. तुमचा सपोर्ट असेल तर पुढचे व्हिडिओ अपलोड करायला मला सुद्धा काहीतरी स्फूर्ती भेटेल. आणि कमेंट करा, कमेंट करायला काही जात नाही तुमचं. आणि नवीन जर असताल चॅनल वरती तर सबस्क्राईब करा. इथंच थांबतो आणि कन्सिडर करतो लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल हा आता पुन्हा 3ऱ्या वेळेस आपला लेसन शिकवून झालेला आहे. ओके, सो गुड बाय एव्हरीवन.